श्री स्वामी समर्थ. कमला एकादशी संध्याकाळी कापुरासोबत उंबरठ्यावर जाळा. या 3 वस्तू शत्रू लोटांगण घालेल. पतीची मुलांची खूप प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा दिवस आहे ना, तो इतर दिवसांसारखा अजिबात साधासुधा किंवा सामान्य दिवस नाही आहे. आज उजाडला आहे एक अत्यंत दुर्मिळ आणि चमत्कारिक योग. आज आहे कमला एकादशी, जिला आपल्या शास्त्रामध्ये पद्मिनी एकादशी किंवा पुरुषोत्तम एकादशी म्हणून ओळखलं जातं. आता खूप जणांच्या मनात येईल की ताई, एकादशी तर दर 15 दिवसांनी येते, मग याच एकादशीमध्ये असं काय विशेष आहे? तर मित्रांनो, ही एकादशी इतकी दुर्मिळ आणि महाफलदायी का मानली जाते माहीत आहे? कारण ही दरवर्षी येतच नाही. ही एकादशी फक्त आणि फक्त अधिक महिन्याच्या म्हणजेच मलमासाच्या शुद्ध पक्षात येते. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की अधिक मास हा तर दर 3 वर्षांनी एकदाच येतो. म्हणजेच तब्बल 3 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज हा महासंयोग आपल्या उंबरठ्याशी आला आहे. विचार करा, आजची ही सुवर्ण संधी जर आज आपल्या हातून हुकली तर पुन्हा हाच योग पाहण्यासाठी, विष्णू माऊलीची ही विशेष कृपा मिळवण्यासाठी आपल्याला पुढची तब्बल 3 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. आजच्या या दगदगीच्या आणि धावपळीच्या युगात मला पूर्ण जाणीव आहे की आपल्यातील खूप जणांना, विशेषतः नोकरी करणाऱ्यांना किंवा आरोग्याच्या कारणास्तव या एकादशीचा कडक उपवास करणं जमणार नाही. पण मित्रांनो, अजिबात चिंता करू नका. आज तुम्हाला उपवास जमला नाही, तुम्ही फराळ करू शकला नाही तरी चालेल, परंतु आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, पतीच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील प्रगतीसाठी आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि घराकडे अखंड सुख, समृद्धी, शांतता नांदण्यासाठी आज संध्याकाळी हा एक छोटासा पण अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक उपाय प्रत्येकाने आवर्जून करा. घरातील महिलांनी तर हा उपाय चुकूनही सोडू नका. आज संध्याकाळी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये कापुरासोबत फक्त या 3 विशेष आणि पवित्र वस्तू जाळायच्या आहे. मित्रांनो, हा केवळ धूर नाही, तर हे एक असं दिव्य संरक्षण कवच आहे जे तुमच्या घरातील जुनाट आजारपण, मानसिक तणाव, रोज होणाऱ्या कटकटी आणि भांडण तंटे कायमचे संपून टाकेल. इतकंच नाही तर व्यवसायात किंवा नोकरीत येणारी पैशाची भयंकर चणचण, आर्थिक अडथळे आणि तुमच्या कुटुंबाला, तुमच्या निष्पाप मुलांना लागलेली भयंकर नजरदोष सुद्धा हा उपाय मुळात सगळं उखडून टाकेल. आणि बघता तुमच्या पतीची आणि मुलांची चौफेर प्रगती व्हायला सुरुवात होईल. हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या अचूक वेळेत केल्याने याचा 100% रिझल्ट मिळतो आणि या वस्तू जाळण्यामागचं ज्योतिषशास्त्र काय सांगतं, याची संपूर्ण शास्त्रोक्त आणि सविस्तर माहिती आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते, म्हणून हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. माहिती जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर या व्हिडिओला एक क्लिक करून लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ रोज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हो, या पवित्र दिवशी कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय लक्ष्मी नारायण लिहायला अजिबात विसरू नका. तसेच श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पद्मपुराणातील एका कथेनुसार त्रेतायुगात राजा कृतवीर्य आणि त्यांची राणी पद्मिनी यांना मुलं नव्हते. 1000 वर्षे तप करूनही यश आले नाही. शेवटी राणीने दत्तगुरूची माता महासती अनुसया यांच्या सल्ल्याने अधिक मासातील या एकादशीचे व्रत अत्यंत श्रद्धेने केले. तिच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी प्रगट होऊन तिला वर दिला. त्यामुळे त्यांना कृतवर्य अर्जुन, सहस्त्र अर्जुन नावाचा पराक्रमी पुत्र झाला.
ज्याने पुढे जाऊन रावणाचाही पराभव केला होता. राणी पद्मिनीने हे व्रत प्रथम केले म्हणून तिला पद्मिनी एकादशी म्हणतात. हे व्रत आणि आजचे उपाय कठीण प्रसंगातील अशक्य गोष्टी शक्य करून दाखवतात. चला तर मित्रांनो, आता आपण वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, की हा उपाय नेमका कोणता अचूक वेळेत करायचा आहे आणि उपाय करण्यापूर्वी घरामध्ये कोणते पूर्वतयारी करायची आहे. कारण कोणतीही धार्मिक सेवा किंवा उपाय करताना जर तो उपाय योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने केला तरच त्याचे पूर्ण फळ आपल्याला मिळत असते. पहिली गोष्ट म्हणजे उपायाची अचूक वेळ. हा उपाय करण्यासाठी आज संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत खूप मोठा आणि सुंदर मुहूर्त आपल्याला मिळालेला आहे. या वेळेत जेव्हा तुम्हाला सवड मिळेल, तेव्हा तुमची कामं आटोपली असतील अगदी, तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता. फक्त 10 ते 15 मिनिटांचा हा खेळ आहे. यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. पण मित्रांनो, जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला वेळी करा. तिन्ही सांज म्हणजे जेव्हा सूर्य मावळत असतो आणि रात्र सुरू होत असते. तो काळ आपल्या शास्त्रामध्ये या प्रदोष काळाला खूप पवित्र मानलं गेलेलं आहे. कारण याच वेळी सर्व देवी देवता पृथ्वीवर संचार करत असतात आणि आपल्या घराचा उंबरठ्याशी माता लक्ष्मीचे आगमन होत असते. त्यामुळे या वेळेत हा उपाय केला तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप जलद आणि सकारात्मक पाहायला मिळतील. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वतयारी आणि शुचिता. उपायाला सुरुवात करण्यापूर्वी घरातील वातावरण कसं असावं हे नीट समजून घ्या. सर्वात आधी आपले हात, पाय आणि चेहरा स्वच्छ धुवून घ्या. जर शक्य असेल तर सुती कपडे परिधान केले तर अतिशय उत्तम. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जाऊन नेहमीप्रमाणे तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा आणि अगरबत्ती लावून देवाचे दर्शन घ्या. कारण जेव्हा देवघरात दिवा जळत असतो तेव्हा घरात एक सात्विक ऊर्जा तयार होते आणि आपण जे काही उपाय करणार आहोत याला देवाचा आशीर्वाद मिळतो. आता पाहूया एक अत्यंत महत्त्वाची टीप जी तुम्हाला 100% फळायचीच आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही हा कापूर आणि त्या 3 वस्तू जाळायला सुरुवात करत असाल त्याच्या अगदी 2 मिनिटं आधी तुमच्या घराच्या सगळ्या खिडक्या आणि मुख्य दरवाजा काही वेळासाठी पूर्ण उघडा ठेवा. बऱ्याचदा आपण काय करतो, संध्याकाळ झाली की डास येऊ नये म्हणून दरवाजे खिडक्या बंद करून घेतो. पण आज तसं करू नका. वास्तुशास्त्रानुसार यामागचं वैज्ञानिक आणि धार्मिक कारण असं आहे की जेव्हा आपण या अत्यंत प्रभावी वस्तू कापुरासोबत जाळू तेव्हा त्यातून एक दिव्य सुवासिक आणि औषधी धूर निघणार आहे. हा धूर जसा जसा घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यात फिरेल तशी तशी घरातील जुनी साचलेली नकारात्मक ऊर्जा, आजारपणाचे कटकटी आणि वास्तुदोष या धुरासोबत घराबाहेर पळून जातील. जर दरवाजे खिडक्या बंद असतील तर ती नकारात्मक ऊर्जा घरातच कोंडून राहील. म्हणून दरवाजे उघडे ठेवा जेणेकरून घरातील सगळे अलक्ष्मी, दारिद्र्यता बाहेर निघून जाईल आणि उघड्या दरवाज्यातून सुख, समृद्धी, ऐश्वर्य घेऊन माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल. चला तर मग आता आपण पाहूया की या उपायासाठी आपल्याला कोणत्या साहित्य गोळा करायचं आहे आणि त्या 3 चमत्कारिक वस्तू कोणत्या आहेत. उपाय करण्यासाठी तुम्हाला बाहेरून काहीही महागडं साहित्य आणण्याची गरज नाही. सगळं काही आपल्या घरातच उपलब्ध असतं. पहिली गोष्ट, एक मातीची पणती, कापूर जाळण्याचं भांडे किंवा मोठी निरांजन घ्या. त्या भांड्याच्या तळाशी अगदी थोडेसे तांदूळ टाका. त्यावर 3 भीमसेनी कापूर वड्या ठेवा. भीमसेनी कापूर वातावरणात शुद्धता आणि सकारात्मकता पसरवतो. या कापूर वड्या गाईच्या शुद्ध तुपात भिजवून घ्यायच्या आहेत. त्यामुळे कुंडलीतील राहू, केतू आणि पितृदोष शांत होतात. आपल्याला घ्यायच्या आहेत 2 अखंड लवंगा ज्याचं फूल तुटलेलं नसावं. लवंग आणि कापूर एकत्र जाळल्याने आर्थिक अडथळे दूर होतात आणि कष्टाला यश मिळून संपत्ती वृद्धी होते.
मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या या व्हिडिओच्या सर्वात मुख्य आणि महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची तुम्ही सगळे अगदी आतुरतेने वाट पाहत आहात. अशा कोणत्या 3 विशेष आणि अत्यंत चमत्कारिक वस्तू आहे ज्या आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहे आणि ज्या तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतात. ज्या 3 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे या 100% प्रभावी आहे. ज्योतिषशास्त्रात आणि तंत्रशास्त्रात यांचे उपाय अत्यंत अनुभवी मानले गेलेले आहे. नेमकं काय करायचं सांगते. अनेक लोकांनी हे उपाय करून त्याचे सकारात्मक परिणाम स्वतः अनुभवले आहे. चला तर मग अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया या 3 वस्तूंबद्दल. तमालपत्र पहिली वस्तू. हो, आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यात जे तमालपत्र असतं, ज्याला आपण हिंदूमध्ये तेजपत्ता म्हणतो, ते आपल्याला घ्यायचं आहे. मोजून 3 अखंड आणि चांगली तमालपत्रे निवडून घ्या, जी कुठेही तुटलेली नसावीत. याचा फायदा काय होतो? ज्योतिषशास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार तमालपत्रामध्ये आकर्षण शक्ती असते. जेव्हा तुम्ही हे तमालपत्र कापुरासोबत जाळता तेव्हा त्यातून निघणारा सुवासिक धूर घरातील मानसिक तणाव, डिप्रेशन, नैराश्य आणि घरातील माणसांमध्ये होणारी चिडचिड क्षणात शांत करतो. बऱ्याचदा आपल्या घरात विनाकारण कटकटी होतात, माणसांची मन कलुषित होतात. अशा वेळी हा धूर रामबाण उपाय ठरतो. वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा तमालपत्र जाळल्यानंतर हवेमध्ये जे घटक पसरतात ते आपल्या मेंदूला शांत करतात, घरातील जुनाट आजारपण दूर ठेवतात आणि घरातील लहान मुलांची बुद्धी तीक्ष्ण व एकाग्र करण्यासाठी हा धूर अत्यंत फायदेशीर मानला गेलेला आहे. दुसरी आणि अत्यंत पवित्र वस्तू कडुलिंबाची पाने. आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे कडुलिंबाची वाळलेली पाने. जर तुम्हाला गुळवेल मिळाली तर अतिशय उत्तम. गुळवेल नसेल तर कडुलिंबाची वाळलेली पाने आवर्जून घ्या. जर वाळलेली पाने मिळाली नाहीत तर चिंता करू नका. आपल्या परिसरात कडुलिंबाच्या झाडाची 2 ते 3 हिरवी पाने आणून ती टाकली तरी चालणार आहे. याचा फायदा काय होतो? मित्रांनो, आपल्या सनातन धर्मात कडुलिंबाला देववृक्ष मानलं गेलेलं आहे, ज्यामध्ये साक्षात देवी मातेचा वास असतो. जेव्हा तुम्ही हे पान कापुरासोबत एकत्र करून जाळता तेव्हा तुमच्या घरातील वातावरण संपूर्णपणे जंतुमुक्त, निर्जंतुक आणि शुद्ध होतं. तुमच्या घरामध्ये जर कोणी वाईट शक्ती, बाधा किंवा एखादा अदृश्य नकारात्मक ऊर्जा कोंडून राहिली असेल, त्यामुळे घराची प्रगती थांबली आहे, तर ऊर्जा या कडुलिंबाच्या धुरामुळे घराबाहेर पळून जाते. घरात एक प्रकारची सात्विक आणि पवित्र प्रसन्नता निर्माण होते. तिसरी आणि सर्वात शक्तिशाली वस्तू पिवळी मोहरी. आता वळूया आपल्या तिसऱ्या आणि सर्वात मुख्य महाशक्तिशाली वस्तूकडे, जी म्हणजे पिवळी मोहरी. मित्रांनो, पिवळी मोहरी तुमच्या घरात असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर आजच जवळच्या दुकानातून 5-10 रुपयाची पिवळी मोहरी विकत आणून ठेवा. जर अगदी काही पर्याय नसेल तरच तुम्ही आपल्या रोजच्या वापरातील काळी मोहरी वापरू शकता, परंतु या उपायासाठी शक्यतोवर पिवळी मोहरीच आणायचा प्रयत्न करा. याचा फायदा काय होतो? वास्तुशास्त्रामध्ये आणि तंत्रशास्त्रामध्ये पिवळ्या मोहरीला एक अवैध संरक्षणात्मक कवच मानलं जातं. ही मोहरी घरावर येणारी अचानक संकटे, अपघात किंवा संकट टाळण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. जर तुमची कोर्ट कचेरीची कामं अडकली असतील, घरामध्ये सतत वादविवाद होत असतील, शत्रूचा त्रास खूप वाढला असेल किंवा तुमच्या व्यवसायाला, नोकरीला किंवा तुमच्या निष्पाप मुलांना कोणाची तरी भयंकर वाईट नजर लागली असेल, तर ही पिवळी मोहरी ती नजर आणि तो दोष मुळात सकट उखडून टाकतो. इतकी प्रचंड ताकद या लहानशा पिवळ्या मोहरीमध्ये असते. तर मित्रांनो, या आहेत या 3 दिव्य वस्तू. आता या वस्तू थेट भांड्यात टाकून जाळायच्या नाही. याची एक अत्यंत विशिष्ट पद्धत आहे, एक खास विधी आहे, ज्याद्वारे आपल्याला आपल्या कुटुंबाची नजर उतरवायची आहे. ती सोपी विधी नेमकी कशी करायची हे आपण आता पुढच्या भागात पाहूया. सर्वात आधी पिवळी मोहरी तुमच्या डाव्या हातात घ्या. त्यानंतर घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे
क्लॉकवाईज तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याच्या डोक्यावरून ते पायापर्यंत 7 वेळा ही मोहरी ओवाळून उतरवायची आहे. घरात लहान मुलं असतील किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरून आवर्जून उतरवा. सर्वांसाठी वेगवेगळी मोहरी घ्यायची गरज नाही. एकाच मुठीतल्या मोहरीने सर्वांची नजर उतरवून घ्या. आता नजर उतरवली ही मोहरी 3 तमालपत्र आणि कडुलिंबाची पाने त्या कापूर आणि लवंगा ठेवलेल्या भांड्यात एकत्र करा. भांड्याला हळद कुंकू लावा आणि कापूर प्रज्वलित करा. मंत्र जप आणि घरभर फिरवणे. कापूर पेटल्यानंतर त्यातून जो सुवासिक धूर निघेल ते भांडे हातात घेऊन तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरभर फिरवायचं आहे. घराच्या प्रत्येक खोलीत, प्रत्येक कोपऱ्यात हा धूर पोहोचला पाहिजे. घरभर फिरवताना मनातल्या मनात किंवा मोठ्याने खालील पैकी एक मंत्राचा किमान कमीत कमी 21 वेळा 108 वेळा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा विष्णू सूक्ती शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम या मंत्राचा उच्चार करा. उंबरठ्यावर कसा करायचा? घरभर धूर दाखवून झाल्यानंतर हे भांडे काही वेळासाठी तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणून ठेवा. विशेषतः जोड उपाय: आज संध्याकाळी तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंना एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा आवर्जून लावा. यामुळे एक विलक्षण सकारात्मक वलय निर्माण होतं आणि माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. जेव्हा या भांड्यातील सर्व वस्तू जळून पूर्णपणे शांत होतील, राख थंड होईल, तेव्हा त्या राखेचा एक अत्यंत महत्त्वाचा वापर करायचा आहे. त्यातील थोडीशी राख घ्या, ती थोड्याशा पाण्यात मिसळा आणि ते पाणी तुमच्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेर शिंपडून घ्या. त्यामुळे तुमच्या घराभोवती एक सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे भविष्यात कोणतीही वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही. उरलेली सर्व राख तुम्ही देवघरातील निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीत मातीत टाकून देऊ शकता. मित्रांनो, हा अत्यंत अनुभवी आणि शेकडो लोकांनी केलेला आहे उपाय. हा उपाय केल्यानंतर अवघ्या काही वेळात तुम्हाला स्वतःला मानसिक शांतता लाभेल. घरातलं वातावरण हलकं आणि आनंदी वाटू लागेल. 3 वर्षातून एकदा येणारा हा सुवर्ण योग अजिबात वाया घालवू नका. वेळात वेळ काढून फक्त 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी नक्की द्या. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर गरजू मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत माहितीपूर्ण आणि प्रभावी उपायासोबत. तोपर्यंत धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.